नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवतो आहे. इथे आपण खोबऱ्याचं किंवा शेंगदाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. ही दह्यातली शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवतो आहे. त्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. कट करून धुवून स्वच्छ गरम पाण्यामध्ये टाकायचं, मीठ आणि हळद, 5 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. 3 कांदे घेतलेले आहेत, कट करून घ्यायचे, चॉपरमध्ये टाकलेत आणि कांदे बारीक करून घेतलेत. म्हणजे एकसारखे कांदे बारीक केले जातात. कांदा बारीक झालेला आहे. त्याचप्रमाणे टॉमॅटो घेतलेला आहे, तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि चॉपरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आहे. पातेला गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये तेल, खडे मसाले, बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, क्रश केलेला टॉमॅटो चांगला परतून 5 मिनटं घेतला की त्याच्यामध्ये बेसिक मसाले, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर. मसाला कोरडा झाला वाटला तर त्याच्यामध्ये उकळलेले जे पाणी आहे शेवग्याच्या शेंगांचे ते टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण फ्रेश दही टाकणार आहोत. आंबट दही टाकू नका, अर्धी वाटी. सर्व परतून घेतलं की त्याच्यामध्ये शिजलेल्या शेंगा आणि ते पाणी सर्व एकजीव करायचं. चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं. सर्व एकजीव झालं की वरून थोडीशी कसुरी मेथी आणि कढीपत्ता 5 ते 6 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. मस्तपैकी आपली इथे शेवग्याच्या शेंगेची भाजी तयार झालेली आहे. नक्की अशी भाजी करून बघा, झटपट होते आणि टेस्टी लागते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.